Our chapter name is Piecemeal Distribution of Cash. In this lecture, we will solve problem number 5. So, problem number 5 is Sharma, Verma, and Karma are partners sharing profit and losses in the ratio of 4:2:1. तीन partners आहेत आणि त्यांचा profit sharing ratio दिलेला आहे. They decided to dissolve the partnership as on 31st March 2017. त्यांची पार्टनरशिपचा जो बिझनेस आहे they decided to dissolve. ते डिझोल्युशन करणार आहेत त्या बिझनेसचं on 31st March 2017. When their balance sheet was as follows. आणि त्यांची balance sheet जी आहे दिलेली आहे. Capital accounts are given. Sharma 2,50,000. Their capital balances Verma and Karma. Then let's see the liabilities. 12% ICICI Bank loan. This is secured loan. After that, bills payable and sundry creditors. So आपण जेव्हा स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश जेव्हा स्टेटमेंट ते आपण प्रिपेअर करणार आहोत तेव्हा आपल्याला ह्या ज्या लायबिलिटीज आहेत फर्स्ट ICICI बँक लोन देन बिल्स पेएबल अँड सन्ड्री क्रेडिटर्स हे फर्स्ट तीन लायबिलिटीज येतील अँड आफ्टर दॅट या तिघांचे जे कॅपिटल अकाउंट्स आहेत ते येतील दॅट इज शर्मा वर्मा अँड कर्मा कॅपिटल बॅलन्सेस. Let's see another information. Rupees 2,000 has to be provided for realization expenses. 2,000 rupees as a realization expenses इथे provision दिलेली आहे. And thereafter, all cash received should be distributed among the partners. And then means जेवढा आपला first cash balance जो आहे तो कॅश बॅलन्स अँड फर्स्ट रिअलायझेशन मधून पण रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला लेस करावे लागतील. जसं की आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं जे इन्स्टॉलमेंट्स दिलेले असतात सी फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट अँड फोर्थ इन्स्टॉलमेंट 4 इन्स्टॉलमेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिले 2,000 रुपीजचे हे आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट मधून लेस करणार आहोत. रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे ती आपण लायबिलिटीज पे करण्यासाठी युटिलाइज करणार आहोत. नेक्स्ट the actual realization expenses were 1,250. See realization expenses ची अमाउंट 2,000 दिलेली आहे बट त्यातले ऍक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्सेस किती आहेत तर 1,250 ऍक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत. Then prepare the statement showing piecemeal distribution of cash as per excess capital method. Means here we have to prepare two statements. First is excess capital, statement of excess capital, and afterwards piecemeal distribution of cash. आता आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस बद्दल जे इन्फॉर्मेशन सांगितले त्याबद्दल एक वर्किंग नोट छोटीशी करून बघूया. सी रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 given here and then the actual realization expenses were 1,250. Realization ची total amount 2,000. त्यातून जितके actual realization expenses आहेत हे आपण लेस करायचे देन आपल्याला काय मिळणार आहे तर जितके अनस्पेंड एक्सपेन्सेस आहेत मीन्स 2,000 जे टोटल रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत पण त्यातले ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती झालेत तर 1,250 मीन्स जेवढे रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज अनस्पेंड एक्सपेन्सेस ते अजूनही स्पेंड झालेले नाही आहेत. मग हेच जे अनस्पेंड एक्सपेन्सेस आहेत हे आपण फोर्थ इन्स्टॉलमेंट मध्ये ऍड करणार आहोत आणि ही जी ऍक्च्युअल इथे जी टोटल अमाऊंट दिली होती 2,000 रुपीजची ही 2,000 रुपीजचे जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट मधून लेस करायचे आणि जेवढी अनस्पेंड अमाऊंट आहे ही अनस्पेंड अमाऊंट फोर्थ जे इन्स्टॉलमेंट आहे किंवा फोर्थ रिअलायझेशन इथे दिलेलं आहे त्यामध्ये अनस्पेंड एक्सपेन्सेस ऍड होतील. जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ तसे या ज्या स्टेप्स आहेत त्या जास्त क्लिअर होत जातील. लेट्स फर्स्ट वी विल प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. This is the format of excess capital, statement of excess capital. 3 partners are here, Sharma, Verma and Karma. First, we have to record the capital balances of 3 partners. Capital balances जे आहेत, first आपण record करून घेऊया.
So capital balances, Sharma 2,50,000. We will record this here. 2,50,000. For Verma, it is 1,50,000. And Karma, it is 50,000. Only 50,000. Let's record this. 50,000. After that, we have to record profit sharing ratio. So we have to record the profit sharing ratio. Profit sharing ratio record करून घेऊया. The profit sharing ratio is 4:2:1. Let's record this. 4:2:1. After this, we have to calculate the unit values. Unit values साठी formula capital balance divided by share of profit. So capital balance 2,50,000 and the share of profit 4. You will get here unit values. So 2,50,000 divided by 4 and the unit value is 62,500. Next unit values, same formula, capital balance divided by the share of profit. So 1,50,000 divided by 2, answer is 75,000. Same procedure ने कर्माचा सुद्धा unit values find out करायचे. 50,000 divided by 1, capital balance divided by the share of profit. 50,000 divided by 1, answer is 50,000. इथे आपण unit values जे आहेत find out करून घेतल्या. After this, we have to find out proportionate capital. How to calculate this? There is a formula. Proportionate capital is equal to base capital into individual share of profit. So first we have to decide the base capital out of these 3 unit values. जेवढ्या unit values दिलेल्या आहेत त्या unit values म्हणून आपल्याला base capital decide करायचे. Base capital means taking the minimum capital and the minimum capital is 50,000. So 50,000 is our base capital. So let's find out the proportionate capital. Base capital into individual share of profit. So for Sharma, it is base capital 50,000 into individual share 4. Means 50,000 into 4, you will get proportionate capital here. 50,000 into 4, answer is 2 lakh. Next, we are calculating for Verma. Base capital 50,000 into individual share 2. And the answer is 50,000 into 2, answer 1 lakh. Next, for Karma, base capital 50,000 into individual share 1. So 50,000 into 1, you will get proportionate capital for Karma, that is 50,000. Next, excess capital. How to calculate excess capital? Excess capital is equal to original capital minus proportionate capital. Problem मध्ये जितकं original capital means their capital balances. आता बरेचदा आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस ऍडजस्ट करून सुद्धा घ्यावे लागतात. जर जनरल रिझर्व्ह दिलेले असतील तर ते रिझर्व्ह त्यामध्ये ऍड होतील. आत्ताच्या या प्रॉब्लेम मध्ये त्यामध्ये काही ऍडिशन किंवा काही लेस करायचं नाहीये. सो डिरेक्टली त्यांचे जेवढे कॅपिटल बॅलन्सेस आहेत दॅट इज देअर ओरिजिनल कॅपिटल. So original capital minus proportionate capital. 2,50,000 minus 2 lakh. You will get excess capital for Sharma. So 2,50,000 minus 2 lakh. Answer is 50,000. So excess capital 50,000. Same process. Verma sati sudha. Original capital 1,50,000 and the proportionate capital 1 lakh. Find out the excess capital. 50,000. Next, for Karma, original capital 50,000, proportionate capital also 50,000. So their excess capital balance nil.
बिकॉज 50,000 मायनस 50,000 0. बॅलन्स नील झालेला आहे. आता दोनच पार्टनर उरलेत, शर्मा अँड वर्मा. Let's calculate the unit values for this. Unit values is equal to excess capital divided by the share of profit. So excess capital इथे या स्टेप मध्ये आपण जे फाइंड आउट केलेलं आहे त्याला त्यांच्या इंडिव्हिज्युअल शेअरने डिवाइड करायचं, then you will get unit values. So 50,000 divided by 4. Calculate the unit values. And the answer is 12,500. Next, excess capital 50,000 divided by the share of profit. So Varma's share दिलेला आहे 2. So 50,000 divided by 2. You will get unit values for here. Answer is 25,000. कर्माचा बॅलन्स इथे नील झालाय, सो त्यामध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन केलं जाणार नाही. जे काही ट्रान्झॅक्शन होईल ते फक्त ह्या दोन पार्टनर्स मध्येच होईल. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रपोर्शनेट कॅपिटल. सो प्रपोर्शनेट कॅपिटल बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. सो वी हॅव टू डिसाइड द बेस कॅपिटल आउट ऑफ दिस युनिट्स व्हॅल्यूज. ज्या युनिट व्हॅल्यूज आहेत त्यातून आपल्याला बेस कॅपिटल डिसाइड करायचंय. बेस कॅपिटल मीन्स टेकिंग द मिनिमम कॅपिटल. So minimum capital is 12,500. So this is our base capital. So base capital into individual share of profit. Answer find out करून घ्यायचे. Proportionate capital साठी base capital 12,500 into individual share 4. And answer find out करून घ्यायचे. So 12,500 into 4. Answer is 50,000. Next, proportionate capital base capital 12,500 into individual share, that is 2, and answer is 25,000. Then दोनच पार्टनरचे इथे कॅल्क्युलेशन केलं जाईल. Then we have to calculate excess capital. Excess capital at first stage minus proportionate capital. याच्या आधीचं जे आपण excess capital find out केलंय, या excess capital मधून हे जे proportionate capital आहे हे लेस करायचे. So excess capital in first stage 50,000 less proportionate capital 50,000. 50,000 minus 50,000. Balance nil. 50,000 minus 25,000. Excess capital 25,000. So इथे आपल्याला excess capital जे हे मिळालेलं आहे, excess capital 25,000 means first payment वर्माला केलं जाणार आहे. वर्मा 25,000. त्याच्यानंतर शर्मा अँड वर्मा दोघांना पेमेंट केलं जाईल. शर्मा अँड वर्मा. अँड त्यानंतर तिघांनाही पेमेंट केलं जाईल. See, first payment goes to Verma 25,000. Second payment Sharma and Verma 50,000 and 25,000. Third payment Sharma, Verma and Karma. तिघांनाही केलं जाईल. So इथे आपण excess capital find out केलेला आहे. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. So after this statement of excess capital, we'll go for piecemeal distribution of cash. So statement of piecemeal distribution, we have to prepare columns here. First particular column, then cash column की ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स ऍडलेस करणार आहोत. देन फर्स्ट ज्या लायबिलिटीज आपल्याला पे करायचे आहेत, ह्या लायबिलिटीज फर्स्ट घेतल्या जातील. ICICI बँक लोन, देन बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स. सी प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटीज दिलेले आहेत, त्याच लायबिलिटीज आपण घेतल्यात. फर्स्ट या लायबिलिटीज घेतल्या जातील बँक लोन, बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स. अँड यांच्या नंतर त्यांचे जे काही कॅपिटल बॅलन्सेस आहेत, कॅपिटल अकाउंट्स जे आहेत हे घेतले जातील शर्मा, वर्मा अँड कर्मा. फर्स्ट
त्यांचे बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करून घेऊया. द बॅलन्सेस, फर्स्ट कॅश बॅलन्स, सी इन द प्रॉब्लेम कॅश अँड बँक 1250. फर्स्ट आपण कॅश बॅलन्स रेकॉर्ड करून घेऊया 1250. नेक्स्ट लायबिलिटीज जे आहेत ते आपण रेकॉर्ड करून घेऊया. 12% ICICI बँक लोन सिक्युर्ड लोन 1 लाख. सो हिअर लोन 1 लाख. आपण त्यांचे बॅलन्सेस, त्यांच्या ज्या क्लेम जितके दिलेले आहेत हे रेकॉर्ड करून घ्यायचे. लोनचा 1 लाखचा क्लेम आहे. देन बिल्स पेएबल 75,000. 75,000. Then creditors, let's see the creditors 75,000. 75,000. Liabilities ज्या आहेत ह्या आपण आधी रेकॉर्ड करून घेतल्यात. देन कॅपिटल अकाउंट्स, त्यांचे जे काही कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅपिटल अकाउंट्स तिघांचे हे आहेत, शर्मा, वर्मा अँड कर्मा, त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे. So here 2,50,000, 1,50,000 and 50,000. Let's we record this. 2,50,000, then 1,50,000 and 50,000. त्यांचे बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करून घेतले. After this, we will see the amounts were realized in the installments as follows. First installment, second installment, third installment and fourth installment. Sometimes तिथे realization installment किंवा realization amount म्हटलेलं असतं. Sometimes तिथे installment दिलेले असतात. दोघांचेही meaning सेमच आहे. First installment 1,50,750 rupees. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला दिलेली आहे. सो आपण तो जो बॅलन्स आहे हा रेकॉर्ड करून घेऊया. यार फर्स्ट रिअलायझेशन और एक्स इन्स्टॉलमेंट 1,50,750 लेस प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. प्रॉब्लेम मध्ये जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत हे फर्स्ट आपण लेस करणार आहोत. सी 2,000 has to be provided for realization expenses. जे 2,000 रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट मधून लेस करून घेतोय. आणि अवेलेबल जेवढी कॅश आहे ती आपण कॅश कॉलम मध्ये रेकॉर्ड करून घेतोय. सो 1,50,750 minus 2,000. Let's we record the available cash. And the answer is 1,48,750. इथे आपण इन्स्टॉलमेंट मधून रिअलायझेशन एक्सपेन्सेस लेस करून अमाऊंट जे ही कॅश कॉलम मध्ये घेतले. कॅश बॅलन्स आपल्याकडे 1,250 दिलेला आहे आणि आपलं अवेलेबल फंड्स इन्स्टॉलमेंट मधली जेवढी कॅश आहे ही आपण इथे रेकॉर्ड केली. मग आता आपण कॅश बॅलन्स अँड फर्स्ट इन्स्टॉलमेंट याची ऍडिशन करून घेऊया आणि जितकी आपल्याकडे अवेलेबल कॅश आहे ही आपण फाइंड आउट करून घ्यायची. सो 1,250 प्लस 1,48,750 and the available cash balance is 1,50,000. आता आपल्याकडे कॅश किती झाली 1,50,000. आपण कॅश बॅलन्स अँड फर्स्ट इन्स्टॉलमेंट दोघांची ऍडिशन करून घेतलेली आहे. 1,50,000 आपल्याकडे अवेलेबल कॅश आहे ही आपण लायबिलिटीज पे ऑफ करण्यासाठी यूज करणार आहोत. फर्स्ट ICICI बँक लोन दिलेलं आहे. बँक लोन 1 लाख रुपीजचं आहे. आपल्याकडे कॅश 1,50,000 ची आहे. आपण लोन पे करून टाकूया फर्स्ट. सो लेस पेड टू बँक लोन 1 लाख अमाऊंट लोनला पे करायचे. सो लेस 1 लाख. कॅश मधून सुद्धा 1 लाख लेस होतील अँड देन लोन मधून सुद्धा 1 लाख हे लेस केले जातील. लायबिलिटीज आपण पे करतोय. So 1,50,000 minus 1 lakh. Available cash 50,000. आपला लायबिलिटी क्लेम मीन्स लोन 1 लाख रुपीजचा होता जो आपण पे ऑफ केलेला आहे अँड देन लायबिलिटी आपली कंप्लीट झाली. सो इथे लायबिलिटी आपण पे ऑफ करून टाकली. इथे आपली लायबिलिटी संपली. सो नील. आता बाकीचे जे बॅलन्सेस आहेत त्यामध्ये काही ऍड काही लेस झालेलं नाहीये. सो ऍज इट इज बॅलन्सेस आपण कॅरी फॉरवर्ड करून घेऊया.
So 75,000, 75,000, 2,50,000, 1,50,000, and 50,000. अवेलेबल कॅश आपल्याला 50,000 दिलेली आहे. बिल्स पेएबल अँड सन्ड्री क्रेडिटर्स, जेव्हा बिल्स पेएबल अँड सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले असतात तेव्हा आपण त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्यांच्या अमाऊंट्स वरून त्यांचं एक प्रपोर्शन कॅल्क्युलेट करून आपल्याला घ्यायचंय. आणि देन त्या प्रपोर्शन मध्ये अमाऊंट जे ही पे करायचे. लेट्स सी, बिल्स पेएबल 75,000 अमाऊंट दिलेली आहे, सन्ड्री क्रेडिटर 75,000. यांचं जर आपण प्रपोर्शन घेतलं किंवा त्यांचा एक रेशो कॅल्क्युलेट केला तर 1:1 हा इथे रेशो कॅल्क्युलेट होईल. प्रपोर्शन त्यांचं आहे 1:1. सो इथे जे आपले 50,000 अमाऊंट आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे ते आपण बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स या दोघांमध्ये आपण पे करणार आहोत 1:1 या रेशो मध्ये. सो 50,000 होल अमाऊंट आपण पे करतोय, बट वी आर डिस्ट्रीब्युटिंग दिस in 1:1 रेशियो. सो आपण 50,000 पे करतोय, लायबिलिटीज पे ऑफ करतोय. सो लेस पेड टू बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स 1:1 या रेशियो मध्ये आपण बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स यांना पेमेंट करतोय. आता हे असं का केलं तर आपण जे बॅलन्स शीट बनवतो त्या वर्टिकल बॅलन्स शीट मध्ये ट्रेड पेएबल अंडर या दोन्ही पार्ट येतात. मीन्स बिल्स पेएबल अँड सन्ड्री क्रेडिटर्स हे ट्रेड पेएबल मध्ये येतात. सो इथे त्यांचं जे प्रपोर्शन आहे 75,000 75,000 मीन्स 1:1 या रेशो मध्ये 50,000 पे केले जातील. सो क्रेडिटर्सना 25,000, बिल्स पेएबल 25,000, 50,000 डिस्ट्रीब्यूट केले दोघांमध्ये 1:1 या रेशो मध्ये. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 50,000 मायनस 50,000, इन्स्टॉलमेंट संपली, झिरो बॅलन्स. ICICI बँक लोन आपला ऑलरेडी नील झालेला आहे. Then bills payable 75,000 minus 25, remaining claim 50,000, remaining claim 50,000. आता कॅपिटल बॅलन्सेस मध्ये काहीच चेंजेस नाहीये, सो ऍज इट इज बॅलन्सेस रेकॉर्ड करून घेऊया. 2,50,000, 150 and 50,000. इथे आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट जेवढं होतं ते आपलं इथे फुलफिल झालंय, कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट सेकंड इन्स्टॉलमेंट 1,25,000, 1,25,000 सेकंड इन्स्टॉलमेंट आहे. सो आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. सेकंड रिअलायझेशन अमाऊंट 1,25,000. तर आपल्याकडे अवेलेबल कॅश 1,25,000 आहे. आपल्याला लायबिलिटीज पे करायचे आहेत, बिल्स पेएबल पे करायचे आणि सन्ड्री क्रेडिटर्स पे करायचे. बिल्स पेएबल सन्ड्री क्रेडिटर्स दोन्ही एकत्र आपण पे करणार आहोत. सो 50,000 प्लस 50,000 मीन्स 1,00,000 ची आपल्याला ट्रेड पेएबलची लायबिलिटी आहे. मग आपण हे पे करू शकतो. सो लेस पेड टू बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स 1,00,000. 1,00,000 मीन्स हे जे 1,00,000 रुपीज आहेत हे दोघांमध्ये 1:1 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील. 1,00,000 1:1 रेशो मध्ये 50,000 अँड 50,000. सो त्यांची लायबिलिटी इथे कम्प्लीट होईल. लायबिलिटी आपली पे ऑफ करून होईल. लायबिलिटी होती 50,000, आपण पे केले 50,000. लायबिलिटी आपली संपलेली आहे, नील. 1,50,000 minus 1,00,000, remaining cash 25,000. नेक्स्ट बाकीचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. इथे आता काहीच चेंजेस झाले नाहीयेत, सो ऍज इट इज बॅलन्सेस रेकॉर्ड होतील. 2,50,000, 2,50,000, सॉरी 1,50,000, then 50,000. नेक्स्ट आपल्याकडे अवेलेबल कॅश 25,000 आता अवेलेबल कॅश आहे. देन लायबिलिटीज आपल्या ज्या होत्या ICICI बँक लोन लायबिलिटी नील झाली आहे. देन बिल्स पेएबल सुद्धा आपण पे करून टाकलेत. सन्ड्री क्रेडिटर्सना सुद्धा आपण पेमेंट केलेलं आहे. आता कॅपिटल अकाउंट्स जे आहेत, कॅपिटल बॅलन्सेस त्यांचे
उरलेत. आता यांचं पेमेंट करताना इथे जे आपण स्ट्रक्चर प्रिपेअर केलं होतं, फर्स्ट पेमेंट आपण वर्माला करणार आहोत. वर्मा 25,000. सेकंड पेमेंट शर्मा अँड वर्मा दोघांना करणार आहोत. थर्ड पेमेंट तिघांनाही करायचे. फर्स्ट वर्माला पेमेंट करूया. आपल्याकडे अवेलेबल कॅश 25,000 आहे, लेस पेड टू वर्मा 25,000 त्याला पेमेंट करायचं. सो आपण ते पेमेंट करून टाकूया. वर्मा 25,000. So here less paid to Verma 25,000 minus 25,000 0. Then 1,50,000 minus 25,000 calculation करून घ्या. 1,25,000. Then बाकीच्यांमध्ये काही चेंजेस नाही आहेत. सो ऍज इट इज बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करून घेणार. 2,50,000 देन 50,000. इथे आपलं सेकंड रिअलायझेशन किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट आपलं कम्प्लीट झालेलं आहे. अँड देन वर्माचं सुद्धा फर्स्ट पेमेंट आपलं करून झालंय. आता फक्त आपल्याला सेकंड पेमेंट अँड थर्ड पेमेंट एवढंच करायचंय. लेट्स सी द थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंट दिलेलं आहे 1,97,500. थर्ड इन्स्टॉलमेंट दिले. लेट्स वी रेकॉर्ड दिस. थर्ड इन्स्टॉलमेंट और थर्ड रिअलायझेशन अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. 1,97,500. आता आपल्याला सेकंड पेमेंट करायचंय. सेकंड पेमेंट शर्माला 50,000 करायचंय अँड देन वर्माला 25,000 आपल्याला करायचे पेमेंट करायचंय. सो 50,000 प्लस 25,000 मीन्स टोटल आपल्याला 75,000 पेमेंट करायचंय या दोघांना. लेट्स वी रेकॉर्ड दिस. लेस पेड टू शर्मा अँड वर्मा 75,000. आपण 1,97,500 मधून 75,000चं पेमेंट इझिली करू शकतो. सो आपण ते पेमेंट करतोय. लेस पेड टू वर्मा अँड शर्मा. शर्माला आपल्याला पे करायचे 50,000. सो हिअर 50,000 अँड वर्मा इट इज 25,000. सो हिअर 25,000. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1,97,500 लेस 75,000. Remaining balance 1,22,500. Then 2,50,000 minus 50,000 balance. Remaining claim आपण रेकॉर्ड करून घेऊया 2 lakh. Then 1,25,000 minus 25,000 remaining claim 1 lakh. कर्माच्या बॅलन्स मध्ये काहीच चेंजेस नाहीये. सो ऍज इट इज अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेतोय 50,000. सी आपलं सेकंड पेमेंट सुद्धा इथे करून झालेलं आहे शर्मा अँड वर्माला. आता रिमेनिंग ज्या काही अमाऊंट्स आहेत त्या आपण थर्ड पेमेंट तिघांनाही करणार आहोत. सो आता रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे लेस पेड टू ऑल पार्टनर्स हे आपल्याला सगळ्यांना पेमेंट करायचं आहे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:2:1. 4:2:1 या रेशो मध्ये तिघांनाही आपण पेमेंट करतोय. 1,22,500 होल अमाऊंट आपण पे करून टाकतोय. सो फॉर वर्मा इट इज 70,000. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे अमाऊंट 1,22,500. देन फॉर शर्मा इट इज 35,000 अँड कर्मा इट इज 17,500. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1,22,500 लेस पेड टू ऑल म्हणजे मीन्स इथे इन्स्टॉलमेंट आपलं सगळं संपलेलं आहे. देन क्लेम होता 2 lakhचा. पे केले आपण 70,000. रिमेनिंग क्लेम 1,30,000. नेक्स्ट शर्मा क्लेम 1 lakh. पे केले 35,000. रिमेनिंग क्लेम 65,000.
Then claim is 50,000. We have paid 17,500. Remaining claim 32,500. Third installment complete. Then let's see fourth installment 69,250. आता इथे जे फोर्थ इन्स्टॉलमेंट दिलेले आहे त्यामध्ये अनस्पेंड एक्सपेन्सेस जे आहेत हे ऍड केले जातील. सी हिअर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2000 चे होते, बट त्या टोटल 2000 मधले ऍक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1250 एवढेच आहेत. मग या 2000 minus 1250 you will get the balance 750, that is unspent expenses. हे unspent expenses आहेत हे अजूनही आपल्याकडे रिमेनिंग आहेत. सो आपण हे जे unspent expenses आहेत 750, it should be added in fourth installment. So 69,250 add unspent expenses 750 and available cash balance is दोघांची टोटल करून घ्यायचे आफ्टर कॉलमला 70,000. जे 70,000 आहेत इट इज पेड टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. 70,000 जे आहेत हे तिघांनाही पे करायचे प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. सो लेस पेड टू ऑल पार्टनर्स. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करूया. सो फॉर शर्मा इट इज 40,000. Then Verma it is 20,000 and Karma it is 10,000. प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतलंय. क्लेम होता 1,30,000, आपण पे केले 40,000. रिमेनिंग क्लेम आपण रेकॉर्ड करून घेऊया 90,000. क्लेम 65,000, पे केले 20,000. रिमेनिंग क्लेम आपण रेकॉर्ड करून घेऊया. And for Karma it is 22,500. See, इथे अजूनही आपले जे रिमेनिंग क्लेम आहेत हे दिसत आहेत. शर्माला आपल्याला 90,000 पे करायचे, कर्माला 45,000 पे करायचे. अँड देन शर्मा, वर्मा अँड कर्मा. कर्माला 22,500, वर्मा 45,000 अँड शर्मा 90,000. अजून सुद्धा लायबिलिटीज आपण सगळ्या पे करू शकलो नाहीयेत. अजूनही आपल्याकडे रिमेनिंग लायबिलिटीजचे क्लेम आहेत. दॅट्स वाय here loss on realization, because आपले सगळे रिअलायझेशन सगळे इन्स्टॉलमेंट पे केले तरी सुद्धा आपल्या सगळ्या लायबिलिटीज या पे होत नाहीयेत. दॅट्स वाय दिस इज लॉस ऑन रिअलायझेशन. आणि इथे हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे.